नमस्कार, मी प्रथमेश रावराणे, रेनोवेट इंडियाचा सहसंस्थापक। रेनोवेट इंडिया गेली 10 वर्ष तळागाळातील सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे। तळागाळातील सामाजिक संस्था खूप आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे काम करीत असतात, परंतु सिस्टम, प्रोसेस आणि डॉक्युमेंटेशनचा अभाव असल्यामुळे कुठेतरी त्यांचं काम तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला ते कमी पडतात। हाच धागा पकडून रेनोवेट इंडिया तळागाळातील संस्थांच्या सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे। हे कार्य झाल्यानंतर याच संस्थांना वेगवेगळ्या CSRच्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून त्यांना काम करायला प्रवृत्त करत आहे। अशाच एका प्रकल्पाचा भाग म्हणून कोकणातील काही संस्थांसोबत आणि काही शाळांसोबत आपण गेली 3 वर्ष कार्यरत आहोत। या 3 वर्षाच्या प्रवासात अँड्रॉइड आणि मोसंबी सारख्या CSRचं आपल्याला पाठबळ लाभलं आहे। त्याचप्रमाणे जनजागृती विद्यार्थी संघ, अजिंक्य युवा प्रतिष्ठान आणि सोम फाउंडेशन सारख्या संस्था यात कार्यरत होत्या। नमस्कार, माझं नाव सुशांत शशिकांत रावराणे। मी एड्रॉइड बायोमेड लिमिटेड ह्या कंपनीचा फाउंडर डायरेक्टर आहे। ॲट एड्रॉइड वी बिलीव्ह इन पॉवर ऑफ एज्युकेशन। असं म्हटलं जातं की इंडिया बेसिकली 2 पार्टमध्ये विभागलं गेलेलं आहे। एक म्हणजे इंडिया आणि दुसरं म्हणजे भारत। भारत हा बेसिकली पूर्ण आपल्या खेडेगावांपर्यंत पोचलेला आहे आणि खेडेगावांमधली जी मुलं आहेत ही मुलं जर शिकली, प्रगतिशील झाली तर पूर्ण आपल्या देशाचा विकास होऊ शकतो। ह्या कल्पनेने आम्ही एड्रॉइडमध्ये जो CSR इनिशिएटिव्ह घेतलेला होता तो बेसिकली ह्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आपण हातभार लावावा, त्यांच्या शिक्षणात प्रगती व्हावी। या अनुषंगाने आपण वैभववाडी तालुक्यातील 3 गावांमध्ये ज्या आपल्या शाळा आहेत, अर्जुन महाविद्यालय, वैभववाडी माध्यमिक विद्यालय लोरे आणि सांगोवाडी जिल्हा परिषद शाळा, या 3 शाळांमध्ये बेसिकली आपण डिजिटलायझेशन ऑफ क्लासरूम हे आपण करून दिलेलं आहे। त्याबरोबरच शाळेला उपयुक्त लागणारी अशी स्कूल बेंचेस याचा पण आपण एक प्रोव्हिजन केलेलं आहे त्यांच्यासाठी। आणि थर्ड म्हणजे सायन्स लॅब आपण डेव्हलप केलेली आहे। मला असं वाटतं की ह्या 3 इनिशिएटिव्ह आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही एज्युकेशन एड आपण प्रोव्हाइड केलेलं आहे ह्याचा शाळा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेईल आणि ह्याची मदत मुलांच्या शिक्षणामध्ये होईल आणि एक चांगले भारताचे नागरिक हे विद्यार्थी बनतील अशी मी अपेक्षा करतो। विथ दिस आय एंड माय मेसेज। थँक यू व्हेरी मच। In rural areas, only 20% of students have access to smartphones, laptops, and other digital devices. However, the lack of internet connectivity in rural areas poses a challenge to the adoption of digital learning tools. To enhance digital literacy and improve the quality of education among students, a Prashala project has been initiated. The program has commenced in 10 schools across Palghar, Ratnagiri, and Sindhudurg districts. The deployment of modern projectors and other technologies in selected schools aims to make education from 1st to 10th grades more accessible and engaging. Digital projectors assist teachers in their teaching by enabling clear and impactful visual presentations, fostering interactive learning environment. The primary objective of this project is to enhance digital literacy among students, improve comprehension of subjects through digital teaching methods, and develop their ability to think critically. With the collaboration of Mosambi, Ajinkya Yuva Pratishthan, and Renovate India, the future of education in these rural areas is getting brighter and unlocking a universe of possibilities for students. या प्रकल्पाअंतर्गत कोकणातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत। त्यासाठी गेले 3 वर्ष आपण कार्यरत आहोत। पहिल्या वर्षी आपण शालेय शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा आपण CSRच्या माध्यमातून केला। त्यात अँड्रॉइड सारख्या CSR कंपनीचा आपल्याला सहकार्य लाभले। दुसऱ्या वर्षी आपण ई प्रशाला म्हणजे जे डिजिटल क्लासरूम देण्याचं एक प्रयोजन आपण
या CSR माध्यमातून केलं होतं आणि त्यात मोसंबीसारख्या CSRचं आपल्याला पाठबळ लाभलं. यंदाच्या वर्षी आपण सध्याची स्थिती बघता आपण सगळ्या शाळांना संगणक देत आहोत. त्यासाठी आपल्याला मोसंबीचं पाठबळ आहे. मी मुंबईमध्ये शिक्षण घेतलं असलं तरी पण माझी नाळ गावच्या शाळांना जॉईंट असल्यामुळे शक्यतो मी स्वतः शिक्षित असल्यामुळे गावच्या शाळेतल्या मुलांना सतत मदत करावी ही मनापासून माझी इच्छा होती. आजच्या या प्रसंगी आज त्यांनी खूपच मोठी झेप घेतली आहे रिनोव्हेट इंडियाने. त्यांनी या मोसंबी म्हणून जी एक कंपनी आहे त्यांच्या मदतीने प्रथमेश आणि आलोक कदम यांनी आमच्या वैभववाडी तालुक्यातील 5 शाळांना 20 कॉम्प्युटर देण्याचं जे काय हे उचललेलं आहे ते त्यांनी तोडीस नेलेलं आहे आणि कॉम्प्युटर त्यांनी त्या शाळांपर्यंत पोहोचले केलेले आहेत. नमस्कार, मी किशोर सुरेश रावराणे, सांगवाडी ग्रामस्थ विद्याप्रसारक संघ मुंबईचा मी कोषाध्यक्ष आहे. रिनोव्हेट इंडिया कंपनीच्या मार्फत 5 शाळांना संगणक वाटप सध्या केलेले आहेत आणि त्या अंतर्गत प्रथमेश रावराणे, आलोक कदम आणि त्यांच्या टीमचे आम्ही आभार मारावे तेवढे कमीच आहेत. त्या त्यांच्याबरोबरच ज्या ज्या कंपनीने आम्हाला मदत केलेली आहे त्या अंतर्गत त्या सर्व कंपन्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तसेच सांगवाडी ग्रामस्थ, सांगवाडी गाव आणि सांगवाडी ग्रामस्थ विद्याप्रसारक संघ मुंबई आणि वैभववाडी तालुका आणि संबंधित शाळांतर्फे आम्ही रिनोव्हेट इंडिया कंपनीला पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहोत. तसेच नवीन नवीन काय उपक्रम रिनोव्हेट इंडिया माध्यमातून राबवले जातील त्यावेळी आम्ही जे जे काही सहकार्य रिनोव्हेट इंडिया कंपनीसाठी लागेल ते आम्ही जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे आम्ही त्यांना सहकार्य करू अशा मी त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांच्या उज्ज्वल कंपनीसाठी खूप खूप शुभेच्छा. रिनोव्हेट इंडिया या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आणि मोसंबी याच्या CSRच्या आर्थिक सहकार्याने जनजागृती विद्यार्थी संघ या संस्थेने कोकणातील 14 शाळांसोबत संगणकीकरणाचा जो उपक्रम नेलेला आहे जेणेकरून कोकण टेक प्रोजेक्टमधून या मुलांचा विकास होणार आहे. कोकणातील शाळा ज्या अनुदानित आहेत किंवा जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांच्याकडे आज संगणकीकरण नाही आहे, आवश्यक ते साधनं नाही आहेत. त्यामुळे मुलं आहेत पण ही साधनं नसल्यामुळे पुरेपूर तो अभ्यास व्हायला पाहिजे मुलांचा, तो होत नाही आहे. कोकण टेक ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मोसंबीने ह्या 14 शाळांना आपल्याला संगणकीकरण म्हणजे संगणक हे उपकरण दिलेलं आहे. त्याच्यातून मुलांना एक प्रकारे त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी साधनं मिळणार आहेत. त्याच्यामुळे मीडिया, सोशल मीडियावर आपली साधनं कशी टाकता येतील किंवा वेगवेगळे शिक्षण कसं घेता येईल ह्या मुलांना यातून मिळत आहे. तर ह्या कोकण टेक प्रोजेक्टचा खूप मोठा फायदा या कोकणातील शाळांना होणार आहे आणि रिनोव्हेट इंडिया अशाच प्रकारचे मार्गदर्शन आम्हाला करत आहे. तर रिनोव्हेट इंडियाचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. तसंच मोसंबीसारख्या CSRचेही देखील आभार व्यक्त करतो जेणेकरून कोकणातील ज्या लहान शाळा आहेत त्यांना याचा वापर होत आहे. तर त्या अशाच प्रकल्पाचा त्यांनी पुढाकार घ्यावा आणि पुढे जाऊन अशाच शाळांना मदत करावी. धन्यवाद. रहिमानी दीपक मोरे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगवाडी नंबर 1. आमच्या शाळेत कॉम्प्युटर आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यामध्ये आम्ही इंग्लिश, भूगोल या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करू शकतो. यामध्ये आम्ही फाईल कशी लोड करायची, चित्र कसे काढायचे, गुगलवर वेगवेगळी माहितीसुद्धा आम्ही शोधू शकतो आणि यामुळे आम्हाला खूप फायदा होणार आहे आणि यामुळे आमच्या ज्ञानात खूप भर वाढणार आहे. धन्यवाद. माझे नाव समर्थ अमोल परब. मी इयत्ता 4थीमध्ये शिकत आहे. शाळेत कम्प्युटर आल्याने मला खूप आनंद झाला कारण आता मला शाळेतच कम्प्युटर हाताळता येईल. या अगोदर मी कधीच कम्प्युटर वापरलेला नाही. ही संधी मला कधीच मिळाली नाही. कम्प्युटरचा वापर मी अभ्यासासाठी व कामासाठी, चित्र काढण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी करीत. शालेय अभ्यासक्रम याचे व्हिडिओ पाहण्यासाठी करीत. कम्प्युटरवर आपण कोणतेही मोठे काम मिनिटात करू शकतो. कम्प्युटरच्या मदतीने कोणतीही प्रकारची माहिती मिळवू शकतो. या सर्व प्रवासात ज्या संस्था, संघटना, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांचे ज्या पद्धतीने सहकार्य मिळाले
त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि येणाऱ्या काळात असेच सामाजिक प्रकल्प आमच्या हातून घडत जातील याचे मी तुम्हाला आश्वासन देतो आणि तुमच्याकडूनही या सगळ्या प्रकल्पांना सहकार्य मिळत राहील ही अपेक्षा करतो. धन्यवाद.